महाराष्ट्रीयन स्टाईल थालीपीठ. इथे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, डाळीचं पीठ, तिखट, हळद, मीठ, हिंग आणि तीळ. तेल थोडं टाकलेलं आहे. आता पालक टाकते आहे, मेथी. पालक, तिखट, मीठ, हळद, हिंग हे तेलामध्ये छान मिक्स करून घेते, म्हणजे पालक किंवा मेथीला असलेला जो कडवटपणा आहे तो थोडा कमी होतो आणि कच्चा वास जो असतो पालक आणि मेथीला तो कमी होतो. सगळे पीठ मिक्स करून घ्यायचे. तेलामध्ये पालक आणि मेथी थोडी मिक्स करून घेतली, त्याचा उग्रपणा निघून जातो. हे सगळे पीठ छान मिक्स करून घ्यायचे. एकत्र सगळं एकजीव व्हायला हवं. तेलामध्ये ते सगळं पीठ असं मिक्स करून घ्यायचं. आणखी थोडंसं मी आहे ना त्यामध्ये तेल टाकते. तेल टाकून परत हे सगळं मिक्स करते आहे. म्हणजे सगळं तिखट, मीठ, हळद सगळं पिठाला लागायला पाहिजे. ते तीळ सगळं एकत्र करून एकजीव व्हायला पाहिजे. मिक्स झाल्यानंतर पाणी घालून सगळा गोळा बनवून घेतला आहे. गोळा जास्त आपल्याला असा घट्ट किंवा पातळ पण नको आहे. याचे गोळे छोटे छोटे पाहिजे तसे बनवून घ्यायचे आणि पोळपाटावर थालीपीठ लाटून घेतलं आहे. त्यानंतर थोडंसं तेल लावून थालीपीठाला मी ते पीठ जे राहिलं होतं ते चमच्याच्या मदतीने कमी करायचा प्रयत्न करते आणि अगदी थोड्या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे थालीपीठ. तर थालीपीठ जेवढं आपण क्रिस्पी भाजणार तेवढं छान लागणार. अगदी कमी गॅसवर मी भाजून घेते आहे आणि असं क्रिस्पी झालेलं थालीपीठ खाण्यात मजा आहे. थोडं दाबून दाबून भाजून घेतलं ना की जरा क्रिस्पी होतं. त्याबरोबर तिळाची, शेंगदाण्याची, कढीपत्त्याची चटणी, मीठ, हिंग, हळद घालून मी बनवलेली आहे. असं गरम गरम थालीपीठ सगळ्यांनी खावं मला असं वाटतं.